हॅलो स्टुडंट्स, 11वीच्या तिसऱ्या टॉपिकशी आपण आता काय करणार आहे, डील करणार आहे. व्हॉट इज द नेम ऑफ टॉपिक? दॅट द बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. म्हणजे काय तर या व्हिडिओमध्ये आपल्याला तिसऱ्या टॉपिक म्हणजे बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. ॲनालिटिकल हा वर्ड आहे, दिस वर्ड इज रिलेटेड टू द प्रॅक्टिकल्स. तुम्हाला काही गोष्टी प्रॅक्टिकली कराव्या लागतात आणि त्याचे काही बेसिक टेक्निक आहेत. आता बेसिक या शब्दाचा अर्थ एव्हाना तुम्हाला माहीत पाहिजे होता. बेसिकमध्ये अगदी मूळ आपल्या केमिस्ट्रीमध्ये काही सगळ्यात सोप्या सोप्या गोष्टी असतात, अगदी बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला येणं गरजेचं असतं. त्याला आपण म्हणतो बेसिक. आणि टेक्निक म्हणजे काय की क्रिया. टेक्निक असतं ना, काही लोक एखादी गोष्ट अगदी पटकन करतात आणि त्याच गोष्टीला बाकीच्यांना वेळ लागतो. का तर जे लोक पटकन एखादी गोष्ट करतात त्याच्याकडे टेक्निक असते. फॉर एक्झाम्पल, आपल्या सायकलचं टायर पंक्चर झाला असेल तर त्याचं पंक्चर एखाद्या व्यक्तीला काढायला 10 मिनिटं लागतो, तर एखाद्या व्यक्तीला काढायला 1 तास लागतो. ज्याला 10 मिनिटं लागतात याचा तर त्याच्याकडे काही स्पेशल टेक्निक आहे. टेक्निकचा अर्थ की एखादं कौशल्य, की एखादी गोष्ट अगदी कमी श्रमामध्ये कशी करायची. मग आपल्याला बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स बघायचे आहेत. आणि हे बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स हे जनरली कशासाठी असतात तर इट इज जनरली फॉर द प्युरिफिकेशन ऑफ दी सबस्टन्सेस. एखाद्या सबस्टन्सचं प्युरिफिकेशन करायचं आहे. का तर केमिस्ट्रीमध्ये एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड इन अ प्युअर स्टेट. आपल्याला कुठलाही सबस्टन्स घेतला तर तो कुठल्या स्टेटमध्ये लागतो, प्युअर स्टेटमध्ये पाहिजे. परंतु नेचरमध्ये जे सबस्टन्सेस अवेलेबल असतात ते इम्प्युअर स्टेटमध्ये असतात. निसर्गात कुठलीही गोष्ट अवेलेबल असते ती कुठल्या स्टेटमध्ये असते, गुड, इम्प्युअर स्टेटमध्ये असते. पण आपल्याला कुठल्या स्टेटमध्ये पाहिजे, प्युअर स्टेटमध्ये. इवन तुम्ही म्हणा नेचरमधला सोडा, आपण इथे लिहून ठेवू की नेचरमधली एखादा सबस्टन्स, आपल्याला एक्स नावाचा सबस्टन्स पाहिजे, तो नेचरमध्ये अवेलेबल आहे की. पण नेचरमध्ये जर हा एक्स नावाचा सबस्टन्स अवेलेबल असेल तर तो इम्प्युअर स्टेटमध्ये असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या एक्स नावाच्या सबस्टन्स सोबत बाकी इतरही काही अनवॉन्टेड नको असलेल्या गोष्टी असतील. दॅट इज कॉल्ड ॲज अ इम्प्युरिटी. त्याला आपण नाव देऊया इम्प्युरिटी, म्हणजे भेसळ. आता ही इम्प्युरिटी नको आहे, एक्स नावाचा सबस्टन्स प्युअर स्टेटमध्ये पाहिजे, पण नेचरमध्ये जर हा एक्स अवेलेबल असेल तर तो इम्प्युअर स्टेटमध्ये असणार आहे. इवन तुम्ही हा एक्स नावाचा सबस्टन्स लॅबोरेटरीमध्ये जरी सिंथेसाइज केला तरी तो इम्प्युअर स्टेटमध्येच होतो. तरी त्याच्यामध्ये काय असतात, इम्प्युरिटीज असतात. मग ह्या इम्प्युरिटीज बाजूला काढून आपल्याला सबस्टन्स प्युअर स्टेटमध्ये घ्यायचा असेल किंवा इम्प्युरिटीपासून प्युअर स्टेटचा सबस्टन्स वेगळा करायचा असेल तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ प्युरिफिकेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेपरेशन. मग हे सेपरेशनचे टेक्निक्स कुठले आहेत ते ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. जनरली या टॉपिकमध्ये आपण 2 गोष्टी शिकणार आहे. एक म्हणजे सेपरेशन आणि दुसरं म्हणजे प्युरिफिकेशन. 2 गोष्टी वेगवेगळ्या करायच्या. हवी असलेली गोष्ट ठेवायची, नको असलेली गोष्ट टाकून द्यायची. दॅट इज कॉल्ड ॲज सेपरेशन. प्युरिफिकेशन म्हणजे काय, नथिंग बट द सेपरेशन. नको असलेली गोष्ट काढली की एखादा सबस्टन्स प्युअरच झाला ना. सेपरेशन आणि प्युरिफिकेशन ऑलमोस्ट सिनोनिमस टर्म्स आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, हे ज्या वेळेला आपण यांचं प्युरिफिकेशन आणि सेपरेशन करणार आहे तर त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा बघावं लागतं की तुम्हाला जो सबस्टन्स प्युअर करायचा आहे तो कुठल्या स्टेटमध्ये दिलेला आहे. आयदर इट मे बी गिवन इन द सॉलिड स्टेट और इट इज गिवन इन द लिक्विड स्टेट. मग जर तो सॉलिड स्टेटमध्ये दिला असेल तर त्याचं प्युरिफिकेशन करायचं, लिक्विड स्टेटमध्ये दिला असेल तर त्याचं प्युरिफिकेशन कसं करायचं आपल्याला आता बघायचं आहे. जनरली या ओव्हरऑल टॉपिकमध्ये काय बघायचं आहे लक्षात आलं का, तुम्हाला दिलेला सबस्टन्स तो सॉलिड स्टेटमध्ये असू दे किंवा लिक्विड स्टेटमध्ये असू दे त्याचं आपल्याला प्युरिफिकेशन करायचं आहे. लेट अस स्टार्ट विथ द सॉलिड. सॉलिडपासून आपण सुरुवात करूया. चलो, सॉलिडपासून कशी सुरुवात करायची. समजा तुम्हाला एखादं सॉलिड दिलं असेल, बरोबर आहे का. बघा, सॉलिड काय केलेलं तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या सॉलिडचं काय करायचं आपल्याला, प्युरिफिकेशन करायचं. प्युरिफिकेशन करायचं म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील ना. समजा हे बघा, मी तुम्हाला असा एक गुळाचा खडा दिलेला आहे. गुळ माहिती आहे ना, आपण चहासाठी वापरतो तो गुळ. आता ह्याच्यामध्ये आपण असं समजूया की हे मध्ये मध्ये धुळीचे कण आहेत, बरोबर आहे का. नाव दिस सबस्टन्स इज अ इम्प्युअर सबस्टन्स. का तर हा गुळाचा खडा आहे आणि हे जे रेड तुम्हाला स्पॉट दिसत आहेत दॅट इज अ मड किंवा डस्ट पार्टिकल, धुळीचे कण आहेत. मग हे इम्प्युअर आहे. आपल्याला ह्या दोघाला वेगळं करायचं म्हणजे सेपरेशन किंवा प्युरिफिकेशन करायचं आहे. आता ज्या वेळेला ही जी इम्प्युरिटी असते या सबस्टन्समध्ये, प्युअर सबस्टन्समध्ये ही जी इम्प्युरिटी आहे
ही इम्प्युरिटी दोन प्रकारची असते. इम्प्युरिटी दोन प्रकारची असते म्हणजे काय, देर आर 2 टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. पहिली इम्प्युरिटी अशी असते की, किंवा आपण असं म्हणूया, दिस इम्प्युरिटी अँड दिस प्युअर, आपल्याला हवा असलेला मेन सबस्टन्स बोथ डिझॉल्व्स इन सेम सॉल्व्हंट. याचा अर्थ काय, आपण एखादं सॉल्व्हंट घेतलं आणि त्यामध्ये हे सगळं टाकलं तर आपल्याला हवा असलेला मेन सबस्टन्स आहे म्हणजे गुळ, तो त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार. ॲट द सेम टाइम ही इम्प्युरिटी जे रेड कलरचे ड्रॉप्स आहेत, स्पॉट आहेत, ते सर्व त्यात डिझॉल्व्ह होत असेल. अशा प्रकारची एक इम्प्युरिटी असेल. म्हणजे दिस इम्प्युरिटी इज सोल्युबल इन द सेम सॉल्व्हंट इन विच मेन सबस्टन्स इज सोल्युबल. आणि दुसऱ्यामध्ये असं असतं की अशी बोथ म्हणजे कुठला प्युअर सबस्टन्स आणि इम्प्युरिटी नॉट डिझॉल्व इन, म्हणजे नॉट डिझॉल्व इन द सेम सॉल्व्हंट, म्हणजे दोघंच एका सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होणार नाहीत. मग मेन सबस्टन्स डिझॉल्व होईल पण इम्प्युरिटी डिझॉल्व होणार नाही, किंवा इम्प्युरिटी डिझॉल्व होईल पण मेन सबस्टन्स डिझॉल्व होणार नाही. बघा आता थोडक्यात, ही इम्प्युरिटी असते, हा मेन सबस्टन्स आहे. आपल्याला हवा असलेला सबस्टन्स आणि मेन इम्प्युरिटी ह्यांचे प्रकार असतात. दोघं पण एकत्र एका सेम सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतील. म्हणजे कसं, समजा आपण इथं बीकर घेतला, या बीकरमध्ये एक सॉल्व्हंट घेतलं. आता सॉल्व्हंट म्हणजे काय, तर एक लिक्विड म्हणा. इट मे बी वॉटर, इट मे बी अल्कोहोल, इट मे बी बेन्झिन, इट मे बी CS2, क्लोरोफॉर्म, काही घ्या. हे एक सॉल्व्हंट घेतलं का लिक्विड घेतलं आणि त्यात आपण ह्या गोष्टी टाकल्या. कुठल्या गोष्टी, आपल्याला हवा असलेला प्युअर सबस्टन्स आणि नको असलेली इम्प्युरिटी दोन्ही पण टाकले आणि दोन्ही पण ह्यात जर डिझॉल्व्ह झाले, दिसायचे बंद झाले, तर ती कॅटेगरी कुठली येते तुमची, पहिली कॅटेगरी, बोथ डिझॉल्व्ह इन द सेम सॉल्व्हंट. आणि समजा आपण हे इथं घेतलं आणि आपला मेन सबस्टन्स डिझॉल्व्ह झाला आणि इम्प्युरिटी अशी पाठीमागं अनडिझॉल्व्ह राहिली, तर ते इथं येईल, बोथ नॉट डिझॉल्व्ह इन द सेम सॉल्व्हंट. मग जी दुसरी केस आहे आपली, ही दुसरी केस महत्वाची आहे आणि याच्यासाठी आपण कुठलं वापरणार आहे, टेक्निक दॅट इज कॉल्ड ॲज अ फिल्ट्रेशन. म्हणजे काय करायचं, आता हा गुळ घ्यायचा, ही इम्प्युरिटी आहे, ती समजा आपण इथं पाण्यामध्ये टाकली तर गुळ पाण्यामध्ये विरघळतो, हळूहळू विरघळेल ना, आपल्याला गुळाचं पाणी होईल आणि ही इम्प्युरिटी पाठीमागे राहील. जर आपण ह्याला शोधलं, मराठीत म्हणतो ना फिल्ट्रेशन, शोधणे, चहा शोधतो ना, चहा फिल्टर करतो म्हणजे काय करतो, चहामधून, चहाच्या लिक्विडमधून चहाची पत्ती जे काही पानं असतात ना, पावडर असते ना, ती बाजूला काढणे, तेच टेक्निक करायचं. आणि दॅट टेक्निक इज कॉल्ड ॲज अ फिल्ट्रेशन. कुठलं टेक्निक वापरायचं आपण, फिल्ट्रेशन. कधी, दुसऱ्या केसमध्ये फिल्ट्रेशन वापरायचं. पहिल्या केसमध्ये काय वापरायचं ते आपण पुढल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. पण आज कुठलं टेक्निक वापरणार आहे आपण, फिल्ट्रेशन. तर बघूया आपण फिल्ट्रेशन कसं करायचं. चलो, आता फिल्ट्रेशन म्हणजे काय, इट इज जस्ट अ प्रोसेस इन विच इनसोल्युबल सॉलिड कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द लिक्विड. एखाद्या लिक्विडमधून सॉलिड वेगळं करायचं टेक्निक म्हणजे तुमचं काय असणार आहे, फिल्ट्रेशन असणार आहे. आता ते कसं करायचं, अतिशय सोपी पद्धत आहे फिल्ट्रेशनची. जी काय प्रोसेस आहे दॅट इज व्हेरी इझी प्रोसेस. आपण दररोज घरी रुटीन लाईफमध्ये सुद्धा करतो. तर कुठली प्रोसेस बघायची आपल्याला, चलो, फिल्ट्रेशन. काय करायचं आहे, सपोज आपण काय घेतलेलं की एक्झाम्पल घेऊया, वॉटर अँड मड. मड म्हणजे माहिती आहे ना, चिखल किंवा माती म्हणूया आपण. आता काय करायचं आहे, फिल्ट्रेशन करण्याची सोपी पद्धत काय, तर एक बीकर घ्यायचा. आता बीकर म्हणजे काय, तर एक ग्लासची व्हेसल असते, त्यामध्ये इथं वॉटर घ्या. काय घेतलं तुम्ही, इथं वॉटर घेतलं. चलो, ह्याच्यात काय ऍड करायचं आपण, मड. मड म्हणजे काय, चिखल किंवा माती थोडीशी ऍड करायची. ह्या वॉटरचा कलर कोणता होईल जरा सांगा बघू. नाव दिस वॉटर विच इज अ कलरलेस इट बिकम्स ब्राऊन. माहित आहे ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या नळाला येणार पानं कधी कधी कसं असतं, गडूळ. गडूळ म्हणजे त्याला कलर कुठला असतो, मातकट असा ब्राऊन कलर असतो ना, का तर त्यात काय असते, मड असते. आता तुम्ही काय केलं, बीकर घेतला, त्यात वॉटर घेतलं आणि त्यात मड ऍड केली. आता काय करायचं आहे, एक असा फिल्टर पेपर घ्यायचा, असा गोल फिल्टर पेपर घ्यायचा. व्हॉट इज दिस, दिस इज अ युअर फिल्टर पेपर.
माहिती ना, फिल्टर पेपर असतो लॅबोरेटरीमध्ये, फिल्टर पेपर असतो ज्यातून आपण काहीतरी फिल्ट्रेशन करणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, ह्याचे 2 फोल्ड करायचे. हा फिल्टर पेपर आहे ना, असं फोल्ड करायचा. मला सांगा, हा जर फिल्टर पेपर फोल्ड केला तर तो अर्धा होईल का? होईल की. फोल्ड करायचा म्हणजे अशी घडी घालायची. आता त्याला इकडून खालून अशी घडी घालायची. किती घड्या घातल्या आपण? 2 घड्या घातल्या. आणि आपला एक फिल्टर पेपर काय झाला? 1/4 फिल्टर पेपर झाला. आणि जेव्हा तुम्ही असा फिल्टर पेपर काढाल तेव्हा तुमच्याकडे असा काय येईल? एक प्रकारचा असा फिल्टर पेपरचा कोन येईल. आईस्क्रीम कोन असतो ना तसा. आपण लहानपणी बऱ्याच वेळ केले की सुकी भेळ खाण्यासाठी कागदाचा कोन करतात ना, तसा केला. मग काय करायचं आहे, हा जो कोन आहे, फिल्टर पेपरचा कोन आहे, तो आपण एका फनेलमध्ये ठेवायचा आहे. ठेवायचा म्हणजे काय करायचं बघा, हे फनेल आहे. व्हॉट इज द फनेल? फनेल इज अगेन अ ग्लास डिव्हाइस किंवा युटेन्सिल. आता हे ग्लासचं ॲपॅरेटस आहे ज्याच्यामध्ये हा आपलं फिल्टर पेपरचं काय करायचं आहे, कोन ठेवायचा आहे. हे बघा, फिल्टर पेपर आपण ह्याच्यात ठेवला का? फिल्टर पेपर थोडासा मॉइस्ट करून घ्यायचा, ओला करून घ्यायचा, जेणेकरून काय होईल, तो त्या ग्लासला चिकटून राहील. हे बघा, असं हे चिकटला. चलो, आता हे जे फनेल आहे ते एका स्टँडला जोडायचं. विथ द हेल्प ऑफ अ क्लॅम्प आपण हे काय केलं, स्टँडला जोडलं. आणि ह्या फनेलच्या खाली अजून एक बीकर आपण ठेवायचा आहे. चलो, हा एक बीकर आहे जो आपण खाली ठेवलेला आहे. आता काय करायचं, आपल्याकडे हे जे मिक्सचर आहे ना, सॉलिड आणि लिक्विडला जे वेगळं करायचं आहे ते मिक्सचर घ्यायचं आणि हे मिक्सचर ह्याच्यामध्ये असं ओतायचं. चला, ओतलं का? चलो, ओतल्यानंतर काय होईल, ह्या फिल्टर पेपरच्या छोट्या छोट्या पोअर्स मधून, फिल्टर पेपरला काय असतात, छोटे छोटे पोअर्स. पोअर्स म्हणजे काय? PORES, पोअर्स. हे असं पोरस म्हणू नका, पोअर्स म्हणजे त्याला छिद्र असतात छोटी छोटी. त्यातून फक्त लिक्विड खालील म्हणजे इथं काय येणार तुमचं खाली, इथं तुमचं प्युअर काय येणार आहे, वॉटर येईल. आणि जे मडचे पार्टिकल्स आहेत, मड म्हणजे काय, मातीचे पार्टिकल्स आहेत, ते काय होतील, हिताशी ह्याला काय होतील, फिल्टर पेपरला चिकटून राहतील. हे बघा, खाली आलं ते सगळं वॉटर आलं प्युअर, आणि वर राहिलं तर ते काय राहिलं, मड राहिली. नाव हे जे वर फिल्टर पेपरवर जी काही गोष्ट राहील दॅट इज कॉल्ड ॲज अ रेसिड्यू. त्याला आपण काय म्हणणार, रेसिड्यू. आणि ते जनरली काय असेल, मड. आणि खाली जे आलं वॉटर त्याला आपण नाव देऊया फिल्ट्रेट. त्याला आपण काय नाव द्यायचं, फिल्ट्रेट. वर राहिला रेसिड्यू, खाली आला फिल्ट्रेट. अँड सी दिस इज हाऊ इट इज. वी कॅन सेपरेट अ सॉलिड अँड लिक्विड बाय युझिंग द टेक्निक कॉल्ड ॲज अ फिल्ट्रेशन. आता मी तुम्हाला याचं ॲनिमेशन दाखवणार आहे. ॲनिमेशन तुम्हाला ह्याच्यामध्येच कंटिन्यूमध्ये मिळेल. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा आणि ही डायग्राम काढून घ्या. ह्याचं काय एक्सप्लेनेशन अतिशय सोपं आहे. कसं केलं, एक बीकर घेतला, त्यामध्ये वॉटर घेतलं, मड ॲड केली, त्याच्यामध्ये काय केलं, परत फिल्टर पेपरचा एक कोन तयार केला, तो फनेलमध्ये टाकला. हे ग्लासचं ॲपॅरेटस आहे, ह्याचं नाव काय, फनेल. स्पेलिंग चेक करा, FUNNEL. FUच्या ऐवजी तुम्ही FE लिहिलं, फेनेल, तर ती बडीशेप होईल. मग ह्या फनेलमध्ये आपण हा कोन टाकायचा, थोडासा ओला करून घ्यायचा, जेणेकरून त्या फनेलच्या ग्लासला असं कळेनं काय होणार आहे, काचेला तो फिल्टर पेपर चिकटून राहील. आणि वरून काय करायचं आहे, हा मिक्सर टाकायचा. आणि ह्या मिक्सर टाकल्यानंतर खाली पाणी येईल आणि वर मड राहील. दिस इज द सिम्पल प्रोसेस ऑफ अ फिल्ट्रेशन. चालते, आपण काय करायचं आहे, ॲनिमेशन बघूया. चलो, पॉज करा. आपल्याला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे, टू सेपरेट अ मिक्सचर ऑफ मड अँड वॉटर बाय फिल्ट्रेशन. आपल्याला फिल्ट्रेशन करून वॉटर आणि मडचं सेपरेशन करायचं. काय करायचं आहे, मिक्स अ मड अँड वॉटर इन अ क्लिअर ग्लास बीकर. एका बीकर मध्ये तुम्ही वॉटर आणि मड, माती एकत्र घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्या पाण्याला ब्राऊन कलर येईल. नंतर एक फिल्टर पेपर घ्या, इथं गोल दाखवलाय बघा, तो फिल्टर पेपर हाफ फोल्ड करा, म्हणजे तुम्हाला अर्धचंद्र मिळेल. बघा, हा फिल्टर पेपर परत आणि एकदा अर्धा फोल्ड करायचा आहे. ॲनिमेशन मध्ये दाखवलंय बघा. झाला का बघा, तो 1/4 झाला का पेपर. आणि तो नंतर फोल्ड केला पेपर की तो पेपरचा तुमचा एक कोन तयार झाला. बघा, तो फिल्टर पेपर जिथे ॲरो ब्लॅक दाखवलाय तिथं, आणि हा कोन तुम्ही फनेल मध्ये टाकायचा. बघा, फनेल मध्ये टाकला, त्या फनेलच्या खाली बीकर ठेवलेलं आहे.
आता आपलं जे मड आणि वॉटरचं मिक्सचर आहे ते आपण त्या फनेलमध्ये ज्यात फिल्टर पेपर ठेवलाय त्यात ओतलं की बीकर मध्ये ब्लू कलरचं वॉटर येते आणि वर फिल्टर पेपरवर मड राहते. आपल्याला असं दिसतंय की क्लिअर वॉटर गेटिंग कलेक्टेड इन द बीकर प्लेस्ड बिलो दी फनेल अँड मड इन द फिल्टर पेपर. फिल्टर पेपरवर मड राहिली. द सबस्टन्स दॅट रिमेन्स इन द फिल्टर पेपर इज कॉल्ड ॲज अ रेसिड्यू. म्हणजे तो वर जे माती राहिली त्याला आपण रेसिड्यू म्हणायचं. अँड द क्लिअर लिक्विड that is collected in the beaker after filtration is called as a filtrate की जे clear water असणार. See, this method of separation of insoluble impurities or the substances from a liquid is called as a filtration. समजलं? ओके. चलो आफ्टर फिल्ट्रेशन आता आपल्याला काय करायचं आहे? फिल्ट्रेशन अंडर सक्शन एक नवीन बघायचं आहे. व्हॉट इज आवर टॉपिक? फिल्ट्रेशन अंडर सक्शन. सक्शन म्हणजे ओढणे. अतिशय सोपं आहे. फिल्ट्रेशन आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. फिल्ट्रेशन करताना काय करायचं आहे? फिल्ट्रेशनची प्रोसेस फास्ट पाहिजे. आपल्याला पटकन करायचं असेल तर काय करायचं? फिल्ट्रेशन अंडर सक्शन. अतिशय सोपी पद्धत आहे. फिल्ट्रेशनची पद्धत कशी होती? एक बीकर घ्यायचं ज्याच्यात मिक्सर होतं, कोनिकल फ्लास्क घ्यायचा, त्यात फिल्टर पेपर ठेवायचा, वरून हे मिक्सर टाकायचं, खाली फिल्ट्रेट येईल, वर रेसिड्यू राहील. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. फिल्ट्रेशन अंडर सक्शनसाठी, सेक्शन नव्हे, सक्शन म्हणजे काही गोष्टी अशा ताकदीने ओढून घेणे. त्यासाठी आपल्याला एक कोनिकल फ्लास्क लागतो. तो कोनिकल फ्लास्क सेपरेट लागतो. कसा? कोनिकल फ्लास्क हे बघा असा असतो. कोनिकल नेम इट सेल्फ इंडिकेट्स. हे बघा असा कोनिकल फ्लास्क असेल, पण त्या कोनिकल फ्लास्कला इकडे एक साइड आर्म असते आणि या साइड आर्मला पाईप जोडलेले असते. दिस इज कॉल्ड ॲज अ साइड आर्म. आणि ह्या पाईपला काय जोडायचा असतो? व्हॅक्यूम पंप. पाईपला काय जोडायचा? व्हॅक्यूम पंप, जेणेकरून ह्यातली हवा काढून घ्यायची. क्लिअर? इथे एक रबर कॉर्क असतो, म्हणजे अशी एक रबराची कॅप असते. आता मी ह्याला कॅप लावली, वरून असं झाकण लावलं आणि इकडे व्हॅक्यूम पंप सुरू केला. व्हॅक्यूम पंप माहिती आहे ना, सक्शन, हवा काढून घेणारा पंप. इकडून मी हवा अशी काढून घेतली तर ह्यातली हवा निघून जाईल का सगळी? इथं व्हॅक्यूम क्रिएट होईल. म्हणजे हवा सक करून घ्यायची. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ सक्शन. मग काय करायचं आहे? या कोनिकल फ्लास्कला इथे एक नवीन फनेल जोडायचा आहे. व्हॉट इज द नेम ऑफ फनेल? न्यू फनेल इज कॉल्ड ॲज अ बकनर फनेल. नवीन एक फनेल जोडायचा आहे वेगळा. मगाशी होता ग्लासचा फनेल, आता बकनर फनेल असतो. बकनर फनेल कसा असतो बघा, असा एक सर्क्युलर फनेल असतो असा खाली, आणि त्याला खाली असे पोअर्स असतात, छिद्र. आपलं घरात चहा प्यायचा कप असतो ना जुना, चायना क्लेचा, त्या चायना क्ले पासून बनलेला एक बकनर फनेल असतो. व्हॉट इज दिस? बकनर, BUCHNER फनेल. दिस इज कॉल्ड ॲज अ बकनर फनेल. मग बकनर फनेलमध्ये काय करायचं आहे? खाली एक फिल्टर पेपर ठेवायचा असा गोल. वरून पाहिलं तर असं गोलच दिसणार ना. मग काय करायचं आहे? आपलं जे मिक्सचर, समजा एखाद्या बीकरमध्ये आपण असं एक मिक्सचर घेतलं ज्याच्यामध्ये लिक्विड आहे आणि त्याच्यात हे सॉलिड आहे, त्याच्यात काय एक लिक्विड आणि सॉलिडचं मिक्सचर घेतलेलं आहे. मग हे मिक्सचर काय करायचं? ह्याच्यात पोअर करायचं. पोअर केलं की इकडून व्हॅक्यूम पंप सुरू करायचा. व्हॅक्यूम पंप काय करेल? ह्यातली सगळी एअर काढून घेईल. इथली एअर काढून घेतली की वरचं जे काय फिल्ट्रेट खाली येणार आहे त्या फिल्ट्रेटचं स्पीड कसं असणार आहे? ताकद किंवा त्याचं स्पीड कसं असेल? जास्त असेल. कारण इथं काहीच नाही ना, इथं एअर नसल्यामुळं इथलं ते फिल्ट्रेट आहे. इथं काय येणार आहे आपलं? खाली फिल्ट्रेट आणि वर काय राहील मग? रेसिड्यू. आणि हे जे स्पीड असेल ना, हे स्पीड अतिशय जास्त असणार आहे. मग तुमच्याकडे दोन प्रकारची फिल्ट्रेशन आली. एक जनरल आपलं साधं फिल्ट्रेशन, दुसरं व्हॅक्यूम फिल्ट्रेशन. तुम्हाला पटकन करायचं असेल विच इज इझी अँड विच इज फास्ट, दॅट इज द फिल्ट्रेशन अंडर सक्शन इज अ फास्ट. लक्षात आलं का? डायग्राम काढून घ्या. सी दिस इज युअर फिल्ट्रेशन अंडर सक्शन. आणि इथं आपली फिल्ट्रेशनची प्रोसेस काय होते? कंप्लीट होते. अतिशय सोपी आहे. बकनर फनेल नवीन लक्षात ठेवा. मगाशी फनेल वापरलं होतं ते साधं ग्लासचं फनेल होतं. इथं आपण काय करतोय? ह्या व्हिडिओमध्ये थांबतोय. चलो, थँक्यू.